हॅलो नमस्कार, मी वैशाली. स्वागत आहे तुमचं माझ्या एका नवीन मराठी यूट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव वैशाली व्लॉग. आजचा वार मंगळवार. आता जवळपास 2 वाजत आले. खूप छान कडक ऊन पडले. 2-3 दिवसापासून सारखा पाऊस. आज छान ऊन पडले. मी कपडे पण लावले मशीनला. मशीन होत आलंय, मी कपडे वाळत घालते. इथे मशीन झाले. आता कपडे काढून घेते, कपडे वाळत घालते. वातावरण तर इतकं असं आहे का इतक्यात पाऊस इतक्यात ऊन. आता ह्या पावसाचाही खूप कंटाळा आलाय. थोडं उघडा या पावसाने. कपडे अजिबात सुकत नाही. त्या कपड्यांचाही वास यायला लागला. 3-3 दिवस कपडे वाळत घालावा आणि 2-3 दिवसातून जरी कपडे लावले ते खूप कपडे साचून जातात. आता बघते इथं टोकरी तर झाली जड. टोकरी घेते खाली, कपडे वाळत घालून देते आणि मग कपडे वाळत घातल्यानंतर भरपूर काम आहे अजून. त्याच्यानंतर 2-3 दिवसापासून म्हणते बाकीचे घरातले कामं आटपू दुसरे. आणि मी गावाला गेल्यानंतर माझे घरातल्या कामांकडे दुर्लक्ष झालं. एवढ्यामध्ये कपडे झाल्यानंतर मी आता फ्रीजची क्लिनिंग करून घेते. आता इथे मी घेतले फ्रीज क्लीन करायला. उन्हाळ्यात मी कोकम सरबत वगैरे आणलं होतं. उन्हाळ्यात कोकम सरबतची आता एक्सपायरी डेट गेली असेल बहुतेक. चेक करते आणि टाकून देते. उन्हाळ्याच काय आता पावसाळासुद्धा संपत आलेला आहे. जे गेले संपत आले एक्सपायरी डेट ते टाकून देते. आणि इथल्या काचा वगैरे खूप हाताळून जपून हाताळावं लागतात. एक काचेला तर काही ही काच खूप माझी ही एक तकलादू, त्याच्यामुळे मला खूप नाजूकपणे हाताळावं लागते. हिला आहे स्टँड. मी वरचर फ्रीज पुसत असते. असं बी 8 दिवसातून मी एकदा तरी फ्रीज क्लीन करत असते. आणि सर्व मी त्याच्यातले भांडे काढून घेतले. फ्रीजमधले स्टँडमधले सगळं क्लीन केलं. आता मी इथे मिक्सर पुसत आहे. तुम्ही म्हणाल ताई तुम्ही साबण लावून पाणी लावलं, पण नाही, मी धुतल्याबरोबर पटकन कोरडा कपडा घेतला आणि छान असं पुसून घेतलं. म्हणजे जेणेकरून विद्युत उपकरणं हे जरा जपूनच हाताळावं लागतं. आता मी इथे कोरड्या कपड्याने एकदम मस्त पुसून घेतलं आहे. मिक्सर माझा फ्रीजबरोबर चकाचक झालं आहे. आता त्यानंतर आता मिक्सर पुसून झाल्यानंतर मला फ्रीजचे सर्व भांडे मी चकाचक घासून ते वाळत घातले. आता मला फ्रीज साबण लावून मी पाण्याने पुसून घेते चांगलं आधी. नंतर मी ओला कपडा लावून पुसून घेणार आहे. त्यानंतर मी कोरड्या कपड्याने पुसते. आता मी माठ धुवायला घेतला. उन्हाळ्यात आम्ही माठ वापरतो असं काही नाही. मी 12 महिने माठाचा वापर करते. फ्रीजचं पाणी आम्हाला कुणालाही आवडत नाही. माठाच्या पाण्याचा जो सुगंध असतो मातीचा तो एकदम छान वाटतो आणि आम्हाला पहिल्यापासून माठाच्या पाण्याची सवय आहे. मी पहिले रात्री भरायची उन्हाळ्यात. आता मी दिवसा कधी पण धुते, कारण की पावसाळ्यात चालू शकतं. कधी पण माठ धुतला कधी पण वापरू शकतो आपण. माठाच्या बरोबर मी आता स्टँड पण घासून घेते. आणि स्टँड घासून झाला का मी आता यामध्ये ॲक्वा चालू करून देते. माठ भरून घेते. आता आम्ही जेवायला बसलोय. जेवण करून घेतो. आता जेवणाला भरपूर उशीर होऊन गेला. प्रसाद आणि मिस्टर दोघंही बाहेर गेले होते. जेवण करायलाच बसले आता आम्ही. या सर्वांनी जेवायला. आता इथे आमच्या सर्वांचे जेवण झालेले. भांडे घासून घेते, कारण की प्रसादचा माझा आता गावात जायचा प्लॅन आहे. संध्याकाळी तिकून आल्यानंतर किती वेळ होतो किती नाही सांगता येत नाही, म्हणून आत्ताच मी सर्व कामं आटपून घेते. शुभ संध्याकाळ सर्वांना. आता संध्याकाळचे 7 वाजले. मी आणि प्रसाद गावात चालली गणपती बघायला. साक्षीला बोलली ती चल आमच्यासोबत गणपती बघायला, पण तिला तिच्या फ्रेंडची इथे सत्यनारायणची पूजा आहे. तिला प्रसादाला जायचे, तर आम्ही दोघं चाललोय प्रसाद आणि मी गावात गणपती बघायला. आता आम्ही आलो आहोत पंचवटीमध्ये इथे अमृत मंथनाचा देखावा सादर केलेला आहे. खूप सुंदर भव्य दिव्य असा देखावा आहे. अगदी मनात भरेला असा. किती वेळ उभं राहून तो देखावा पाहतच राहावा असं वाटतं. आणि पाऊस चालू आहे तरी लोकांची गर्दी काही कमी होत नाही. भयंकर उत्साह इथे लोकांना. पावसात पण लोक उभे आहे. पोलीससुद्धा सांगताय आम्हाला तुम्ही गर्दी कमी करा, पण लोक काही हटत नाही इथून. आणि इथे अमृत मंथनाचा देखावा केला. सोबतच महादेव आता इथे वरती येत आहे. तुम्ही बघू शकता आता महादेव दिसत आहे तुम्हाला सर्वांना. हा असा भव्य दिव्य देखावा बघितला की मन मोहून जातं. सुंदर असा देखावा इथला. So contagious.
आता आम्ही आलो आहोत आरकेवर खाटूश्याम बाबांचा सुंदर असा देखावा इथे केलेला आहे. अगदी राजस्थानमधला जसा खाटूश्याम बाबांचा मंदिर आहे तसंच इथं हे पण देखावा तसा हुबेहूब केलेला आहे. इथे पण उत्साह लोकांचा भरभरून प्रमाणात दिसत आहे आणि खाटूश्याम बाबांची मूर्ती वगैरे एकदम हुबेहूब तशी दिसत आहे. इथे जे भजन कीर्तन म्हणणारे जे लोक आहेत ते इस्कॉनचे आहे. माझा प्रसाद जेव्हा इस्कॉनला जातो तेव्हा ते लोकांना बघत असतो, तेच इथे भजन कीर्तन करणारे लोक दिसत आहेत. खूप गर्दी आणि खूप मस्त वाटते इथे सुद्धा. आता इथे आलो आहोत आम्ही नेहरू गार्डनजवळ कालिका मातेचा देखावा केलेला आहे. इथे सुंदर इथं पण देखावा आहे आणि छान वाटते. इथे पण मोठा भव्य दिव्य असे कालिका मातेची मूर्ती आहे. आता इथे आलो आहोत आम्ही साक्षी गणपतीला. इथे पण खूप छान डेकोरेशन आहे आणि खूप मोठा मंडप आहे. इथून तिथून मंडप बघितला तर असं जायलाच 5 मिनिटं लागतात, एवढा मोठा मंडप आहे इथे. आता इथले जे बाप्पा आहे त्या बाप्पांच्या पाठीमागे सर्व संत लोकांचा डेकोरेशन केलेले आहे आणि बाप्पांना सुद्धा संत लोक जे घालतात तशी टोपी बाप्पांना परिधान केलेली आहे. खूप सुंदर वाटते मागे आणि मूर्ती पण भरपूर मोठी अशी. मंडपाच्या इकडच्या दोन्ही बाजूनी पण डेकोरेशन केलेलं आहे आणि पूर्ण असं खालीपासून तर वरपर्यंत डेकोरेशन दिसते. मोठे मोठे झुंबर वगैरे सगळं पूर्ण लाईटिंगने भरलेलं आहे. खूप सुंदर वाटते इथे सुद्धा आणि गर्दी म्हणायलाच नको. आता आम्ही घनकर लेनमध्ये आलेलो आहोत इथला डेकोरेशन बघण्यासाठी. घनकर लेनमध्ये मोठ्या प्रमाणात इथे गर्दी दिसत आहे. आता हे नाशिकचे प्रॉपर मानाचे पहिले गणपती आहे. इथे आता नेटकीच आरती झालेली होती, आरती पण मिळाली आम्हाला. आता आम्ही चाललो पुढे दर्शनाला. दर्शनाची लाईन खूप मोठी होती, प्रचंड. इथे पण गर्दी आहे आणि भव्य दिव्य असं मस्त मूर्ती वगैरे केलेली. इथे पण खाटूश्यामचंच देखावा सादर केलेला आहे. मस्त वाटते इथे. लाईन तर खूप होती पण आम्ही घुसलो मध्ये गर्दीमध्ये. दर्शन तर छान झालं. खाटूश्याम बाबा दिसतंय तुम्हाला. हे इथे पण सुंदर असं आता इथे दुसरे मानाचे गणपती बाप्पा आहे आणि चिंतामणी नाव आहे ह्या बाप्पांचं. इथे खूप सुंदर अशी घोड्यांची आरास केलेली आहे. बाजूबाजूला इथे घोड्यांची आरास केलेली आहे. सुंदर अशी घोड्यांची आरास आहे. अर्धे कृतीच आहे घोडे, पण खूप छान वाटते. इथे पण चिंतामणी ह्या बाप्पांचं नाव आहे. पण इतकी गर्दी इथे सुद्धा, उत्साह लोकांचा आवरत नाही. नंतर आम्ही निमाणीमध्ये आलो. इथे पाणीपुरी खूप छान होती. मला पाणीपुरी खूप आवडते. पाणीपुरी मी आणि प्रसादनी दोघांनी खाल्ली. त्यानंतर आम्ही घरी आलो. आजचा व्हिडिओ इथे संपवते. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. बाय.